इयत्ता 9वी मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी कल्याणी कुलकर्णी अर्थात उपाध्ये मॅडम. आज आपण पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ एक होती समई हा पाठ पाहणार आहोत. पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक असून त्यांच्या अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, ललित लेखन, कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. साहित्य निर्मिती आणि पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता आपण पाठाची प्रस्तावना पाहूया. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ हा डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. आता पाठाचे शीर्षक आणि अनुताई वाघ यांचा काय संबंध लावता येईल बरं, पाहूया. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा प्रयत्न न करता पवित्र मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केले, म्हणून पाठाचे शीर्षक एक होती समई. आता आपण पाठाकडे वळूया. पहा, काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. तर काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ या पहिल्या श्रेणीत बसतात. 27 सप्टेंबर 1992 रोजी त्यांचे निधन झाले आणि संपूर्ण कोसबाडची टेकडी हळहळली. परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. आता आपण अनुताईंचा जीवन प्रवास पाहूया. त्यांच्या आयुष्यात ताराबाई मोडक आल्या आणि त्यांचं जीवन कसं बदललं याविषयी आपण आता पाहूया. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. मुलांनो, हे सगळं समजून घेण्यासाठी तुमच्याकडे संवेदनशील मन पाहिजे, तर अनुताईंचा त्याग कसा होता हे तुमच्या अंतःकरणाला भिडेल. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह म्हणजे काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांच्या इवलाशा कपाळावरील कुंकू कायमचंच पुसलं गेलं. भातुकलीचा खेळ मोडला. आपण लहानपणी, विशेषतः लहान मुली भांडीकुंडी खेळतात, त्याला आपण भातुकलीचा खेळ म्हणतो. अनुताईंचा 6 महिन्याचा संसार म्हणजे जणू काही भातुकलीचा खेळच ठरला. पण छोट्या अनुने हे आभाळा एवढं दुःख पचवलं. एखादी कोलमडून पडली असती, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू ताराबाईंनी पुसले. या ताराबाई मोडक म्हणजे शिक्षणतज्ज्ञ. ताराबाईंच्या मार्गदर्शनाने अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानाची गंगा नेण्याचं व्रतच घेतलं. बाल ग्राम शिक्षण केंद्राने सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास सुरुवात केली आणि ताराबाईंच्या निधनानंतर म्हणजे 1973 साली अनुताई वाघ त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंनी सुरू केलेल्या संस्थेचं रोपटं पुढे त्याचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं मोठं काम अनुताईंनी केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग
ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या म्हणजेच पोट भरण्यासाठी अन्नाच्या शोधात आयुष्य घालवणारे आणि जन्मतःच दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, म्हणजेच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्यांच्यावर माया केली, त्यांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली, म्हणजे शिक्षण घेण्याची आस निर्माण केली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं एक वेळ सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. म्हणजे मुलांनो, तुम्ही जे शिक्षण घेता ना, ते आपण औपचारिक शिक्षण म्हणतो. त्यासाठी दूरदृष्टी आणि काहीतरी करण्याची धडपड या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण आली नाही किंवा पाश्चिमात्यांचा म्हणजेच परदेशातील अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो, याचं भान अनुताई कधीच विसरल्या नाहीत. प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांना हव्यास नव्हता, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. सूर्य ज्याप्रमाणे स्वयंप्रकाशित आहे आणि तो अंधार घालवण्याचा प्रयत्न करतो, तसंच अनुताईंनी अनेकांच्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचा दीप आदिवासींच्या जीवनात उजळला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले. अनुताईंना मिळालेल्या मानसन्मानामुळे त्यांचं नव्हे, तर त्या मानसन्मानांचं भाग्य उजाळून निघालं. म्हणून तर आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान अनुताईंपर्यंत येऊन पोहोचले. शिक्षणाबरोबरच अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं. बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व अनुताईंनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचे स्वरूप होते. त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं कायम आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी हे काम करायचंय, सुरुवातीला त्यांचाच विरोध असतो आणि त्या पाठीमागे कारणं असतात. ती रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा. रूढी म्हणजे काही प्रथा वर्षानुवर्ष चालत आलेल्या असतात त्या. परंपरा म्हणजे पूर्वापार जसे जगत आलो तसेच जगायचे. अंधश्रद्धा म्हणजे विज्ञानाकडे पाठ फिरवून भूताखेतांच्या जुन्या कल्पनांवर श्रद्धा ठेवणे. आणि आहे त्याच परिस्थितीला चिकटून राहणारी काही स्थितिशील माणसे असतात, त्यांचाही विरोध होतो. परंतु या सर्वांवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं, अज्ञानामुळे, अंधश्रद्धेमुळे जो अंधकार निर्माण झालेला असतो, तो दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं सुद्धा. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी उघड्या माळावर, तर कधी एखाद्या झोपडीत वर्ग चालवून त्यांनी ज्ञानाचा प्रसार केला. पण त्यासाठी त्यांना प्रचार करायची गरज नाही वाटली, कारण त्या स्वतःच दिवा झाल्या. आपल्या श्रमाचं तेल त्यात ओतलं, आपल्या कर्तृत्वाने तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवत ठेवला. 5-6 तपांच्या अविरत म्हणजे न थांबता केलेल्या धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. तेव्हा ही टेकडी खूप हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील. तर त्या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं
हीच त्यांना आदरांजली ठरेल. आता सुरुवातीला मी तुम्हाला जे सांगितलं होतं त्याकडे पुन्हा येते की अनुताई वाघांचं हे कार्य पाहिल्यानंतर एक होती समयी हे शीर्षक सार्थ ठरतं. कारण समयी देवघरातच लावली जाते. ती देवघर किंवा मंदिराचा गाभारा उजळते. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना सुखावणारा, मनाला शांत करणारा असतो. समयीच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च आणि उदात्त भावनेने भरलेला असतो. म्हणून एक होती समयी अर्थात अनुताई वाघ यांना दिलेली ही उपमा सार्थ ठरते. 17 मार्च 1910 रोजी जन्म झालेल्या अनुताई वाघ 27 सप्टेंबर 1992 रोजी हे जग सोडून गेल्या. पण आपल्या कार्याचा ठसा उमटवून गेल्या. त्या अर्थाने त्या अमर झाल्या. धन्यवाद.